ही भाजी खाल्ल्यावर तोंडाला चव येते। इथे मी कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकूयात। मस्त कांदा आणि मिरच्या फ्राय होत आल्या की त्याच्यामध्ये इथे मी भिजवलेले शेंगदाणे आणि चणा डाळ टाकली आहे। 1 तास मी गरम पाण्यामध्ये भिजवले होते, तुम्ही रात्रभर भिजवू शकतात, मी विसरली होती। त्यानंतर याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात। मसाल्यामध्ये मी कांदा लसूण मसाला, लाल तिखट पावडर, हळद, त्यानंतर इथे मस्त आंबट चुका मी बारीक चिरून याच्यामध्ये टाकलाय। छान चुका फ्राय होत आला की त्याच्यामध्ये मी मीठ चवीपुरतं, थोडासा गूळ, थोडंसं पाणी टाकून याच्या मस्त 5 ते 6 शिट्ट्या करून घेऊयात। भाजी छान शिजली की त्याच्यामध्ये मस्त अर्धा वाटी एवढं मी बेसन पीठ टाकते। बेसन पीठ टाकताना पटापट मिक्स करायचं, नाही तर त्याचे गोळे होतील। लगेच इथे साईडमध्ये मी तडक्यासाठी थोडंसं तेल टाकलंय पॅनमध्ये, त्याच्यानंतर थोडे जिरे, चिली फ्लेक्स आणि मेथीदाणा पावडर, त्यानंतर सुक्या खोबऱ्याचे काप, त्यानंतर 1 चमचा छोटा लाल काश्मीरी मिरची पावडर, छान खमंग अशी फोडणी भाजीवर टाकून घेऊयात। मस्त आपली चमचमीत